एरंडोली जिल्हा परिषद गटातील बेळंकी इथं नुकतीच भारतीय जनता पार्टीची जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली। या सभेला नगरसेवक निरंजन आवटी व माजी नगरसेवक मनोज सरगर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। भाजपच्या प्रचारामुळे संपूर्ण परिसरात चांगलीच रणधुमाळी निर्माण झाली असून विकासाच्या मुद्द्यावर भाजपने थेट जनतेशी संवाद साधत मते मागण्यास सुरुवात केली आहे। सभेत बोलताना नगरसेवक निरंजन आवटी यांनी विकासावर आधारित राजकारणाची गरज अधोरेखित करत आपण आपले स्पष्ट विजन जनतेसमोर ठेवावे, त्यानंतरच मतं मागावीत। एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला म्हणजे गावावर अन्याय झाला असं होत नाही, असं ठाम मत व्यक्त केले। तर माजी नगरसेवक मनोज सरगर यांनी आतापर्यंत आपण व तानाजी पाटील यांनी आणलेल्या विकास निधीची खासदारांच्या निधीशी तुलना करून पाहावी व त्यानंतरच जनतेने योग्य निर्णय घ्यावा असं आवाहन केले। यावेळी बोलताना तानाजी पाटील यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत सांगितले की मागील जिल्हा परिषद काळात काहीच कामं झाली नाहीत असं म्हणणाऱ्यांना मी गटातील प्रत्येक गावात झालेली विकास कामं दाखवण्यास तयार आहोत। ती कामं पाहिल्यानंतर तरी राजकारण सोडणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। या सभेदरम्यान एरंडोली जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई तानाजीराव पाटील व पंचायत समिती सलगरे गणाच्या उमेदवार ललिता पांडुरंग कोरे यांनी भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले। या प्रचार सभेला परिसरातील अनेक मान्यवर, पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभेमुळे एरंडोली जिल्हा परिषद गटातून भाजपच्या प्रचाराला अधिकच वेग आल्याचे चित्र दिसून येत आहे।